आरक्षित मात्र उद्योग गायबच, भानगड काय? बीड जिल्ह्यात एमआयडीसीच्या जागा आरक्षित करण्यात आल्यात, मात्र त्या ठिकाणी उद्योगच नसल्यानं अनेक तरुण बेरोजगार आहेत। तर जे उद्योग आहेत ते कागदावरच असल्याची माहिती एमआयडीसीचे एरिया मॅनेजर सांगतायत। त्यामुळे बीड जिल्ह्यात उद्योग कधी येणार आणि बीड जिल्ह्यातील तरुणांच्या हाताला काम कधी मिळणार? हे उद्योग जर कागदावरच राहिले तर भविष्यात बीड जिल्ह्यात सुरक्षित बेरोजगारांची मोठी फळी तयार होऊन अनेक तरुण रोजगारांपासून वंचित राहतील। काय म्हणतात नागरिक, काय म्हणतात अधिकारी, पाहूयात। बीड जिल्ह्यामध्ये आपण 236 आरेखन केलेले प्लॉट आहेत, त्यापैकी 235 प्लॉट वाटप केलेले आहेत। त्यापैकी 180 उद्योग चालू असल्याचं आपल्याला कागदोपत्री दिसतंय। त्यामध्ये 55 उद्योग बंद आहेत। आष्टी तालुक्यात 71 प्लॉट आरेखन केलेले आणि त्यापैकी 48 वाटप केलेले आहेत। त्यापैकी 6 उद्योग त्या ठिकाणी चालू आहेत। धारूर एमआयडीसी मध्ये 74 प्लॉट आरेखन केलेले आहेत, त्यापैकी 54 भूखंड वाटप केलेले आहेत। 9 उद्योग चालू आहेत। पाटोदा येथे 26 भूखंड आरेखन केलेले आहेत, त्यापैकी 23 वाटप केलेले आहेत, तर त्या ठिकाणी 3 उद्योग चालू आहेत। माजलगाव एमआयडीसी 194 भूखंड कार्यक्रम केले आहेत, त्यापैकी 80 भूखंड वाटप केले आहेत, त्यामध्ये 9 उद्योग चालू आहेत। यामध्ये गेवराई आणि शिरसाळा या भागांमध्ये एमआयडीसी प्रस्तावित आहे। जागा आरक्षित करण्यात आली आहे। आरेखन व दर निश्चितीचा प्रस्ताव मुख्यालयाला सादर करण्यात आला आहे। बीड जिल्ह्यामध्ये आपण 236 आरेखन केलेले प्लॉट आहे, त्यापैकी 235 वाटप केलेले आहे आणि त्यापैकी 180 उद्योग हे सुरू असल्याचे कागदोपत्री आपल्याला दिसते आणि 55 उद्योग बंद आहे आणि आष्टी तालुक्यामध्ये एकूण 71 प्लॉट आरेखन केलेले आहे, त्यापैकी 48 वाटप आहे आणि 23 रिक्त आहे आणि त्यापैकी 6 उद्योग जे आहे ते सद्यस्थिती चालू आहे। त्याचप्रमाणे धारूरला आपण 74 आरेखन केलेले आहे, त्यापैकी 54 भूखंड वाटप केलेले आहे। त्यापैकी रिक्त भूखंडाची संख्या 20 असून चालू उद्योग 45 बंद उद्योग दिसून येतात। पाटोदाला एकूण 26 भूखंड आपण आरेखित केलेले आहे, त्यापैकी 23 वाटप केलेले आहे, त्यापैकी 3 चालू आहे। त्याचपैकी माजलगावला 194 भूखंड आरेखन केलेले होते, त्यापैकी 100 जे आहे ते टेक्सटाईल साठी राखीव होते। त्यापैकी आपण 80 भूखंड वाटप केलेले आहे, त्यापैकी 9 उद्योग चालू आहे। बाकीचे उद्योगाचे जे आहे गेवराई आणि शिरसाळा हे अंतिम टप्प्यामध्ये असून लवकरच महामंडळाकडून भूखंड वाटपाबाबत त्याच्यावर निर्णय होणार आहे। दरम्यान पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यात 5 ठिकाणी एमआयडीसी जागा आरक्षित करण्यात आली आहे, मात्र या जागेवर बोटावर मोजण्या एवढेच उद्योग उभे राहिले। अशा पद्धतीने बीड जिल्ह्यात उद्योगाची परिस्थिती असल्यामुळे याकडे उद्योग मंत्री उदय सामंत लक्ष देतील का आणि बीड जिल्ह्यातील तरुणांच्या हाताला काम देतील का हे देखील येणाऱ्या काळात पाहणं गरजेचं आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक जाधव यांनी। बीड जिल्ह्यामध्ये 6 तालुक्यांमध्ये एमआयडीसी वरती उद्योग उभा केलेले आहेत आणि यांना भूखंडाचं वाटप देखील करण्यात आलेलं आहे। पण यामध्ये बीड शहरामध्ये 68 हेक्टरवरती एमआयडीसी उभा केलेला आहे आणि यामध्ये हा पूर्णतः भूखंड वाटप केलेला आहे। पण यामध्ये असं पाहायला मिळतं की या ठिकाणी उद्योग अद्याप सुरू नाही आहेत, फक्त या ठिकाणी जागेवरती कंस्ट्रक्शन केलेले आहेत, गोडाऊन आहेत। पण प्रत्यक्षामध्ये जर पाहायला गेलं तर बीड शहराच्या अंतर्गत जी एमआयडीसी येते यामध्ये जवळपास 55 उद्योगांना मंजुरी देण्यात आली आणि भूखंड वाटप करण्यात आली। यामध्ये फक्त 18 उद्योग उभा केलेले आहेत, पण यामध्ये फक्त या कंस्ट्रक्शनची कामं केलेली आहेत, तो कंस्ट्रक्शन उभा आहे, पण यामध्ये प्रत्यक्षामध्ये कुठेही भूखंड उभा केलेले म्हणजे भूखंडावरती उद्योग सुरू केलेला नाही आहे हे पाहायला मिळतं। त्याचबरोबर आष्टीमध्ये देखील आहेत 42 ठिकाणी उद्योग उभारणीची मंजुरी देण्यात आली भूखंड वाटप करणं, पण त्यामध्ये प्रत्यक्षामध्ये 6 प्रोजेक्ट उभा आहेत आणि तसेच धारूरमध्ये देखील जवळपास 45 ठिकाणी भूखंड वाटप करण्यात आलेलं आहे। यामध्ये प्रत्यक्षामध्ये 9 असे उद्योग सुरू आहेत। तसंच पाटोद्यामध्ये 20 जागेवरती मंजुरी देण्यात आलेली आहे, भूखंड देखील वाटप करण्यात, पण यामध्ये प्रत्यक्षात 3 असे उद्योग सुरू करण्यात आलेले आहेत। माजलगाव एमआयडीसीची हीच परिस्थिती आहे, जवळपास 71 उद्योगांना मंजुरी देण्यात आलेली आहे, भूखंड देखील वाटप करण्यात, पण प्रत्यक्षामध्ये 9 उद्योग तिथे उभारणीत करण्यात आले आहेत आणि सुरू करण्यात आले आहेत। तसं
गेवराई MIDC मध्ये अद्याप जी जागा वाटप केलेली नसून अखेर त्याचं जे दरपत्रक आहे जागेचं खरेदी विक्रीचं ते अद्याप शासनाकडनं ठरलेलं नाही आहे. पण एकंदरीत पाहतात जे बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा आहे आणि बेरोजगारीची संख्या फार मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळतं. पण एकीकडे शासनाच्या अनेक योजना आहेत, उद्योगासाठी असतील आणि MIDC मध्ये नवीन प्रकल्प उभारण्यासाठी अनेक स्कीम असतात. शासनाकडनं जागा वाटप देखील केली जाते. पण यामध्ये असं उदासीनता पाहायला मिळते की फक्त जागा खरेदी करायची, त्यावरती कंस्ट्रक्शन उभं करायचं आणि कागदोपत्री फक्त सरकारी दफ्तरी नोंद करायची, आमचे उद्योग सुरू आहेत. पण यामध्ये आता प्रत्यक्षामध्ये जे MIDCचे अधिकारी आहेत यांनी देखील आता पाहणी करणं गरजेचं आहे आणि यावरती काय कारवाई करतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड.